नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानर्सिंग यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही केलेल्या क्वेश्चनबद्दल मी आज उत्तर देणार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी मला विचारलेले आहे की BMC JNM ॲडमिशन 2025साठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, म्हणजेच ऑनलाईन अर्ज करताना कोणकोणते डॉक्युमेंट PDF स्वरूपात, इमेज स्वरूपात भरायचे असतील याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर तुम्ही पहिल्यांदा या व्हिडिओवरती व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, कारण मी BMC JNM ॲडमिशन 2025 बद्दल संपूर्ण व्हिडिओ आणि व्हिडिओ सिरीज आणलेली आहे. चॅनलवरती जाऊन व्हिजिट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. बघा, BMC JNM डॉक्युमेंट नीड फॉर अपलोडिंग 2025. जे BMC JNM ॲडमिशन करता तुम्हाला अर्जामध्ये हे खालील डॉक्युमेंट भरावेच लागतील. काय गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवाव्या लागतील हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिलं डॉक्युमेंट्स येतात कास्ट रिलेटेड किंवा कॅटेगरी रिलेटेड डॉक्युमेंट्स. यामध्ये जे विद्यार्थी ज्या कास्टमध्ये येतील, उदाहरणार्थ SC, ST किंवा VJNT, NT प्रवर्ग या प्रवर्गात येत असतील किंवा या रिझर्वेशन किंवा रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असतील, त्यांनी नक्कीच या ऑप्शनवरती क्लिक करून पुढे जावे. खालील शेवटच्या तक्त्यामध्ये तुम्हाला रिलेटेड अपलोड कॅटेगरी डॉक्युमेंट्स असं ऑप्शन येईल, त्यामध्ये तुम्हाला PDF स्वरूपात भरवायचे आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला खालील रकान्यामध्ये दिसत असेल की जेव्हा फॉर्म फिलअप एंडिंगला येत असाल तेव्हा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट म्हणजे SC ST रिलेटेड तुम्ही कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करावे लागतील. आणि जर तुम्ही EWS कॅटेगरीचे असाल तर EWS सर्टिफिकेट तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करणे गरजेचेच आहे, जर तुम्हाला रिझर्वेशन घेणे असेल तर. तर विद्यार्थी मित्रांनो, मी या दोन इमेजमध्ये तुम्हाला OBC, EWS, SC ST आणि रिझर्व कॅटेगरीचे जे काही कॅन्डिडेट असतील त्यांना पर्टिक्युलर रिझर्वेशन कॅटेगरी सर्टिफिकेट BMC JNM या फॉर्ममध्ये भरावेच लागतील, तरच ते रिझर्वेशनचा फायदा घेऊ शकतील. त्यानंतर बघा, एखादा विद्यार्थी डिसॅबिलिटी असेल, त्याला कोणत्याही प्रकारची म्हणजे अपंगत्व असेल, त्याला 5% जागा या ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुटलेल्या आहेत, तर अशा विद्यार्थ्यांनी डिसॅबिलिटी सर्टिफिकेटसुद्धा भरावायचे आहे. तिसऱ्या रकान्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की पर्सनल इन्फॉर्मेशन भरत असताना आधार कार्ड नंबर, पॅन नंबर हे भरवायचे आहे. त्यानंतर जेव्हा शेवटी तुम्ही फॉर्म सबमिट करण्याच्या वेळी येता तेव्हा तुम्हाला आधार कार्ड आणि फोटो ऑफ द स्टुडंट भरवायचे असते. बघा, खूप विद्यार्थ्यांनी मला कमेंट्स केलेली आहे की सर साईट जी आहे ती हँग होत आहे. तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना मी सूचित करतो की शक्यतोवर ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरत असताना एकतर रात्रीचे 11 ते 12 या दरम्यान भरा किंवा सकाळी 5 किंवा 6 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरवू शकता, कारण यावेळी साईटवरती लोड कमी येतो. त्यामध्ये बघा, आधार कार्ड भरत असताना तुम्हाला सुद्धा PDF स्वरूपात किंवा JPG फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता. सगळ्या विद्यार्थ्यांना फोटो अपलोड करताना प्रॉब्लेम येत आहे. बघा, या इमेजमध्ये तुम्हाला शो होत असेल की 128 KB पर्यंत तुमची इमेज फॉर्मॅट असायला हवा. बघा, तुम्ही आय लव्ह PDF सारख्या वेबसाईटवरती जाऊन तुमचा कोणताही फोटोग्राफ अपलोड करायचा आणि त्याची मॅक्सिमम जी KB साईज आहे ती 128 करावी आणि त्याची जी लेंथ आणि हाईट आहे 150 मेगापिक्सल असायला हवी. तर त्याकरिता तुम्ही हे ऑनलाईनद्वारे सुद्धा तुम्ही इमेज ही तयार करू शकता. त्यानंतर बघा, आणखी महत्त्वाचं डॉक्युमेंट ज्यावरती तुमचं सिलेक्शन आहे ते आहे मित्रांनो एज्युकेशनल डॉक्युमेंट्स. त्यामध्ये तुम्हाला दिसत असेल इयत्ता 10वी, 11वी आणि 12वी या तिन्ही वर्षाच्या मार्कशीट तुम्हाला अपलोड करायच्या आहे. त्याकरिता तुम्हाला इयत्ता 10वीसाठी 10वीची मार्कशीट आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला PDF स्वरूपात अपलोड करणे आहे. 11वीची फक्त मार्कशीट तुम्हाला अपलोड करणे आहे आणि 12वीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यानंतर सुद्धा त्यांनी जर तुमची BSc किंवा इतर काही कोर्सेस झालेले असतील ते सुद्धा तुम्ही मार्कशीट तिथं एक्स्ट्रा एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणून टाकू शकता.
ते तुम्हाला या खालील स्क्रीनवरती दिसत असेल बघा. BSc किंवा MSc जर तुम्ही केलेली असेल ते एक्स्ट्रा म्हणून टाकू शकता. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला BMC JNM 2025चा अर्ज भरताना कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला BMC JNM 2025 बद्दल काहीही प्रॉब्लेम येत असतील तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा कमेंट्स बॉक्समध्ये एक नोट्स लिहिलेली आहे मी. त्यामध्ये व्हॉट्सॲप चॅनल ग्रुपची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. नक्कीच त्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तिथं जॉईन व्हा. जॉईन झाल्यानंतर तुम्हाला जे काही BMC JNM 2025 बद्दल काही प्रॉब्लेम येत असतील किंवा काही इन्क्वायरी डाऊट असतील तर नक्की मला त्या ग्रुपवरती तुम्ही विचारू शकता. यानंतरचा जो व्हिडिओ आहे हा प्रॉपर डाऊट सेक्शन, म्हणजे जे काही विद्यार्थ्यांना आलेले जे काही डाऊट येऊ राहिले त्याबद्दल मी प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.